जशे विरेशान सांगले की आमचे हे दोनूय स्टॉप ऑर्डर आसा हे आमकां काल मेळ्ळले आसा। पयली एक मेळ्ळी, राती एक मेळ्ळी आनी मागीर आमी लिगल ओपिनियन घेवन आयज आमी डिसायड करता आनी विरेशान जे सांगले की हो जो प्रोटेस्ट आहा तो आमी कॉल ऑफ करता। आतां हो कॉल ऑफ केलो हेचो मिनींग हे न्हू की ही फायट हांगाच सोंपली। जशें आमी तुमकां सांगलां की ही फायट सान अंद्रेच्या बांबोळच्यांनी चालू जाल्ली आहा। ही जी बारीक जी कीड आसा पळय ही आतां मशाल जावपाक टायम लागपाचो आनी ही मशाल गोंयच्या प्रत्येक गांवांत पावतली। ह्या विश्वजीत राणेंक आमी तेदीस जेन्ना आमकां गेटीर आडयल्ले आमच्या आमदाराचो डिसरिस्पेक्ट केल्लो, आमच्या आमदाराक गेटीर दवरलेलो, तेन्ना आमी ताका सांगलेले तुजो ब्लॅक डे आसा तो चालू जाता, तुजो हनीमून पिरियड आहा तो काबार जाता म्हणून, आनी तो काबार जाल्लो आसा। ह्या विश्वजीत राणेंक जेन्ना मेसेज घातली तेन्ना तेणी सांगले की कायद्यान कितें तें तुमी करा, मागीर आपूण पळयता म्हणून। आनी मागीर तेणी आनी स्टेटमेंटूय केलें की आमी कायद्या प्रमाणे वागता म्हणून। कायदो कितें हो एक्सपिरियन्स मिनिस्टर, हेका कायदो कितें तो दाखोवचो पडलो आर्जीक, आनी हो दाखोवपाक रस्त्याचेर आमच्या आमदाराक बसचो पडलो, ह्या फुटपाथाचेर न्हिदचो पडलो। आयज एक MLA म्हाका दिसता गोंयच्या हिस्ट्रीन असो MLA जावंक नासतलो तो फुटपाथाचेर न्हिदला लोकांक लागून, गांवच्या सेफ्टीक लागून। आयज गोंयभर चडशे MLA वाट पळयतात, पंचायती वाट पळयता की आमच्या गांवांत केन्ना मेगा प्रोजेक्ट येता काय म्हणून, केन्ना दिल्लीवालो जागो घेता आनी इन्व्हेस्टमेंट करता काय म्हणून। कित्याक आयज जर पॉलिटिकल पार्ट्यांचे जर फंडींग पळयत जाल्यार मेजॉरिटी ऑफ फंडींग ते पंचायत इलेक्शन जावं ना जाल्यार असेंब्ली इलेक्शन जावं एका पॉलिटिकल फंडींग स्पेशली इट कम्स फ्रॉम बिल्डर लॉबीज। कित्याक बाकीचे इंडस्ट्रीज गोंयांत सगळ्या हेंच्यांनी पाट घातलेले आसा, तांकां इन्फ्रास्ट्रक्चर सारको ना, तांकां जाय तसो सपोर्ट ना, आनी ताका लागून फूल जो फोकस आसा फंडिंगेक तो मेगा प्रोजेक्टांचेर आहा, बिल्डर लॉबींचेर आहा। आनी रेव्होल्युशनरी गोन्स एज अ पार्टी जेन्ना आमी विरेशा वांगडा बसले, आमी डिसायड केले की हांगा बसपाचें म्हणून, खंयच आमच्या मनान विचार येवंक ना की आमकां कितले दीस बसचें पडटले, कितें जातलें, गरमी आसतली, फुटपाथाचेर आमी कशे न्हिदतले, थंय वत आसतलें आनी कितें आसतलें, हे केन्नाच आमी विचार करूंक ना। आमी डिसिजन घेतलें की आमी बसतले, आमी हांगा न्हिदतले जो मेरेन आमकां जस्टीस मेळना। कित्याक कंटिन्युअस 8 ते 10 दीस आमचो आमदार डे नायट त्या प्रोजेक्टाच्या सायटीचेर वयतालो, लायव्ह व्हिडियोज करतालो, एक्सपोज करतालो, इन्स्पेक्शनां मागयतालो, डिपार्टमेंटांनी वयतालो, लेटरां करतालो, सगळें करून पयलें। ना CM प्रमोद सावंतान हेची दखल घेवं, ना विश्वजीत राणेन घेवन, ना जाल्यार आनी खंयच्या मिनिस्टरान घेवं, ह्या सगळ्यांनी फक्त एकूच केलें, हेंच्यांनी फक्त हे जे घडटा हे सगळें फक्त पळयलें, हेंच्यांनी पोवन फक्त गोंय काबार करपाचें फाटल्यान बसून षडयंत्र केलें। हेंकां दिसलेलें, स्पेशली ह्या दिल्ली बिल्डरांक दिसलेलें की बाकीचे जशे पॉलिटिकल पार्टीज प्रोटेस्ट करतात, नेटान आवाज करतात आनी मागीर आवाज पालावता, तो कित्याक पालावता ते तांकां खबर आसा, आनी हे दिल्लीचे जे लिडर्स हे आसा, बिल्डर्स आसा, तांकां खबर आसा कित्याक तो आवाज पालावता तो। हेंकां दिसलेलो होय आवाज असोच पालावतलो। फाल्यां आरजी कडेन सेटींग केलें, आरजीक पार्टी डोनेशनाचे ऑफर्स दिले, कित्याक आरजी कडेन पयशे ना म्हणून सगळ्यांक खबर आहा। हें जाल्या उपरांत आरजी बाबा चल 2 प्रोजेक्ट सोडया, पॉलिटिकल पार्टीक आमच्या पार्टीक फंड तरी घेवया आनी हें राजकारण करया करतले अशें तांकां दिसलें। बट आमी चूज कितें केलें, आमी चूज केलें आमच्या पार्टी कडेन 80,000 आसले जाता एकाउंटान, बट आमी कॉम्प्रोमायज करचे ना। आमी आमच्या पार्टीचे आनी आमच्या आमदाराचें नांव हे सकयल पडोवंक आमी दिवपाचें ना। आमी आमचे जे रेव्होल्युशनरीज जे आमकां इतले ट्रस्ट करता आनी जे 1 लाख वोटर जे आमकां वोट करता तेंचो विश्वासघात आमी करचे ना म्हणून आमी डिसायड केले आनी हांगा बसले। आनी फायनली हे दोनूय स्टॉप ऑर्डर आमच्या हातीन पडले आनी ह्या फुडें जी फायट आसा ते लिगल फायट जावं, ती फॉलोअप जावं, नाजाल्यार जे ऑफिसर्स हितून इन्वॉल्व आसा त्या ऑफिसरांचेर जी आमी FIR केला तेचो फॉलोअप जावं, हे सगळे गजाली ह्या फुडें आमी करतले।
आणि एक ह्या सरकाराक ह्या विश्वजीत राणेक सांगपाक सोदता, ह्या दिल्लीकारांक सांगपाक सोदता, जर तुम्ही चिंतीत की आयज आमी उठले, हे स्टॉप ऑर्डर येयला, हे थोड्या दिसान तुम्ही प्लॅन रिवायज करतले आनी कितें करतले आनी हे जी कामां आसा ती चालू करतले म्हणून इल्लिगली, जाल्यार रेव्होल्युशनरी गोवन्स पयलीं तुमच्या वाटेक येतली. ते आडोवपाक रेव्होल्युशनरी गोवन्स सगळ्यांत पयलीं थंय हजर आसतली. आणि जर सरकार आपली परती मस्ती करता, हे डिपार्टमेंट जर आपली परती मस्ती करता, जाल्यार हेच्याकून स्ट्रॉंग, हेच्याकून प्रखर प्रोटेस्ट करपाक आमी फाटी फुडें रावपाचे ना. कित्याक ही एक आमची विक्ट्री आसा. रेव्होल्युशनरी गोवन्स खंय आसले हो प्रश्न आमकां लोक करताले. रेव्होल्युशनरी गोवन्स खंय आसले, खंय आसले, खंय आसले. रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना कमबॅक केले, रेव्होल्युशन जेन्ना आमी रिलोड केले, हे रिलोड हे आसा, हे रिलोडान आमी आमचो कम्फर्ट झोन सोडटले. ह्या रेव्होल्युशन रिलोडेड जे आसा तितून आमी व्हडले फायट्स करतले. जे मिनिस्टर्स गोंयची पाट घालता तांकां सकयल देंवयतले. जे ऑफिसर्स गोंयच्या मातये कडेन गद्दारी करता तांकां आमी लायनीर हाडटले. एक स्टोरी याद येता, उगडास येता स्टोरी, की जो वाल्मिकी आसलो तो पयलीं वाल्या कोळी आसलो, लोकांक लुट्टालो. तो लोकांक लुट्टालो आनी आपल्या फॅमिलीक व्हरोन पोसतालो. आपल्या बायले भुरग्यांक व्हरोन ते लुट्टा ते पयशान तो पोसतालो. तेन्ना ताका एकट्यान विचारले की तुज्या फॅमिलीक विचार की तूं जे पाप करता, तूं हे जे चोरता, लुट्टा लोकांचे आनी तुज्या फॅमिलीक पोसता, जे तुका पाप लागतले, तुज्या फॅमिलीक विचार की जशे ते आयज वेल्थ शेअर करतात, तुजे वेल्थ ते घेतात, तुजे चोरलेले हितून ते जगतात, तांकां फक्त विचार की जे पाप आसा तेचे भागीदार तुम्ही जातले काय म्हणून. जाल्यार ते फॅमिलीन सांगले की तुज्या पापाक आमी भागीदार जावचे ना, तुजे पाप तुकाच लागतले आनी ते तुकाच दवर. ही स्टोरी इतल्याक लागून सांगता की ते जेन्ना वाल्मिकी वाल्या कोळी आयकता तेन्ना तो वाल्या कोळीचो वाल्मिकी जाता. तेन्ना तो राम नाम जप करता आनी तो वाल्मिकी जाता. ही स्टोरी इतल्याक लागून सांगता जे हांगा जे ऑफिसर्स हांगा बसला, ह्या सगळ्या चडशा डिपार्टमेंटांनी थोडे करप्ट ऑफिसर बसलेले आसा, गोंयचे गद्दार ऑफिसर्स बसलेले आसा. हे आयज ते दिल्लीकारा कडल्यान सुटकेसी घेवन आपल्या फॅमिलीक ते आयज नेटान पोसता. तांकां वर्ल्ड टुराक व्हरता आसतले, तांकां व्हडल्या व्हडल्या मॉलांनी व्हरता आसतले, तांकां बरे बरे बंगल्यान दवरता आसतले, व्हडले व्हडले गाडयो घेवन दिला आसतले, भुरग्यांक भायर शिक्षणाक धाडले आसतले. आयज आमचो प्रश्न आसा ह्या फॅमिलीक, ह्या करप्ट जे ऑफिसर्स आहा जे आपले सॅलरी सोडून सॅलरीच्या वयर जे मोडटात, एक्सपेन्स करतात, ते फॅमिलीन आयज आपले जर भुरगीं आसा जाल्यार आपल्या बापायक, जर ती आवय गव्हर्मेंट सद्या आवयक जर करप्ट आसा जाल्यार, घोव आसा जाल्यार आपल्या बायलेक, बायल आसा जाल्यार आपल्या त्या घोवाक विचारपाची गरज आसा की हे तूं पयशे खंयच्यान हाडटा. आनी जर तो तुमकां सांगता की हे पयशे हांव गोंय विकून हाडटा, गोंयच्या लोकांचे रायट्स विकून हाडटा, गोंयच्या जमनी कडेन गद्दारी करून हाडटा, गोंयच्या लोकांक बेगर, लँडलेस, होमलेस करून हाडटा, गोंयच्या लोकांचे रायट चोरून हाडटा, हे जर तो सांगता जाल्यार तेका सांगा ह्या पापाचे पयशे आमकां नाका, कित्याक हे पाप तुमच्या वांगडा आपणाक शेअर करपाक नाका म्हणून एक क्लियर मेसेज दिया. आनी ही जर मेसेज दिवपाची कापासिटी तुमच्या कडेन ना, तुमकां त्याच कम्फर्ट झोनात रावपाक जाय, जाल्यार तो कम्फर्ट झोन चड टायम उरपाचो ना. कित्याक प्रत्येक गोंयकार आयज आपल्या काळजांतल्यान शाप दिता ह्या ऑफिसरांक, जे गोंयकारांक थर्ड क्लास ट्रिटमेंट ह्या ऑफिसांनी दिता, केअरलेस करता. आनी दिल्लीकार जे व्हडले व्हडले मास्कोट, व्हडले व्हडले मुदयो घालून येता तांकां हांगा एंटरटेन करता, जे बॅगा घेवन येता तांकां एंटरटेन करता, तांकां च्या कॉफी दिवन कॅबिनान एसी कॅबिनान बसयता आनी गोंयकारांक भायर लायनींग दवरता, नाल्यार फाल्यां यो नाल्यार परवा यो म्हणून फक्त चक्कर मारपाक लायता ऑफिसांचे. हे सगळ्यांचे काळजांतल्यान शाप ह्या ऑफिसरांक लागतले आनी लागता. त्या ऑफिसरांकूय सांगता जर तुमच्या भितर तुमच्या फॅमिलीचो मोग आसा, ते पापा तुज्या फॅमिलीक गेल्ली नाका, तुमच्या भुरग्यांक गेल्ली नाका, जाल्यार प्लीज त्या वाल्या कोळीचे वाल्मिकी जाया. ना जाल्यार ह्या शापान फुडें कितें जातलें हें आमी सुद्दां सांगपाक शकना. व्हडले व्हडले लिडर्स गोंयचे काबार जाल्ल्या गोंयकारांच्या शापान यू टर्न घेवन
ज्यांच्यानी गोयची मस्ती केली, गोंयकारांची फकाणां केल्ली, सगळ्याच लोकांनी दोळ्यांनी पळयल्या. हे गोयचे जे राखणदार आसा, हे राखणदार गोयचे आसा, हे राखणदारांचेर आयज तुम्ही हे डोंगर विकून, हे जमनी विकून तेंचेर आयज वार केल्लो आसा. तुम्ही तांकां डिस्प्लेस करपाची तयारी तुम्ही केल्ली आसा. खापरेश्वरा कडेन तुम्ही पळयला कित्याक तशें प्रत्येक गांवांत जे आमचे राखणदार आसले तेंचे जे वाटे आसले ट्रेडिशनल, ज्या वाटेन ते चलताले, लोकांक मार्ग दाखयताले, लोकांक सेफगार्ड करताले, आयज ते मार्ग तुम्ही, ते वाटे तुम्ही बंद केले. आयज हे सगळें जे घडटा हे खंय तरी बंद करपाचो टायम येयल्लो आसा. आनी जशें विरेशान सांगलें, आमी कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करपाक हांगा येवंक ना. आमकां खुबशे लोक सांगता की तुमी कॉम्प्रोमायज करा, हे काँग्रेसी वांगडा वचा, हे आपा वांगडा वचा, हे गोवा फॉर्डा वांगडा वचा आनी बीजेपीक तुमी घरा बसया. कितें करतले बीजेपीक घरा बसून? जेन्ना हे पॉलिटिकल पार्टी बीजेपी भाशेनूच आसा, बीजेपी भाशेनूच ते काम करता, जाल्यार हे बीजेपी आनी ह्या दोगां भितर फरक कितें आसा? हे दोगूय सेम, हे सगळे जाण सेम. हे बीजेपी जर ए टीम आसा जाल्यार हे सगळे बी टीम आनी हे प्रूव जाल्ल्या. हे सगळ्या पॉलिटिकल पार्ट्यांचे हांगा प्रेस कॉन्फरन्सीस ह्या दिसान जाले, तेंचे एक्टिव्हिटीज हांगा जाले, बट हे आमदाराक मेळपाक कोण हांगा येवंक ना. पूण जेन्ना जेन्ना हांगा एक्टिव्हिस्टांचेर जेन्ना अटॅक जालो पुलिसांचो, नाजाल्यार तांकां अरेस्ट केले, तेन्ना आमी तांकां ऑफिशियल सपोर्ट दिलो. आमच्या कडल्यान पार्टी लेवलाचे स्टेटमेंट्स केले की आमी तेंच्या वांगडा आहा म्हणून. पूण आमकां जेन्ना म्हादईक लागून जेन्ना आमची पदयात्रा आडयली तेन्ना आमकां कोणें सपोर्ट दिवंक ना. जेन्ना आमचो आमदार हांगा 4 दीस न्हिदलो तेन्ना ताका कोणें सपोर्ट दिवंक ना. हांगा पावूंक ना आमदाराचे खबरीक, तेजे कलीग पावूंक ना. ही एक गजाल सगळ्या लोकांनी उगडास दवरपाक जाय. तुम्ही जर आमकां सांगशात कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करा म्हणून, जाल्यार आमी तुमकां हांगा रस्त्यार दिसचे ना, फुटपाथार दिसचे ना. आमी तुमकां एसी कॅबिनान दिसतले. आयज जे आमच्या आमदाराचे घर आसा जेतून हॉलान गेल्यार तुमकां 10 जाणांक बसपाक जागो नासतलो, तो फाल्यां व्हडल्या बंगल्यान आसतलो. आयज जर तुमकां च्या आनी बिस्कीट मेळटा जाल्यार फाल्यां तुमकां थंयसर पिझ्झा मेळटलो, नाल्यार बर्गर मेळटले. ते तुमकां जाय काय? तुमचे जमनी तुमकां जाय, तुमचे रायट्स तुमकां जाय, तो विचार तुम्ही करपाक जाय. एवरी टायम आमकां कॉम्प्रोमायज करपाचे हितून आमकां ज्ञान दिवं नाका. हे ज्ञान आमी घेवपाचें ना. हांगा कॉम्प्रोमायज करपाक अर्जी येवंक ना, हांगा कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करपाक येवंक ना. सिन्स लिबरेशन थोडी वर्सां सोडून हांगा मॅक्झिमम टायम कॉम्प्रोमायज सरकार जाल्ल्या, कॉम्प्रोमायज. आनी ह्या कॉम्प्रोमायजाक लागून आयज ही परिस्थिती जाल्या. कित्याक हे नॅशनल पार्टी जेंकां कोण तेंको दितलो ते ह्या नॅशनल पॉलिटिकल पार्टीच्या अजेंडा प्रमाणेच गोंयांत वागतले. सिंपल एक्झाम्पल, जो विजय सरदेसाय गोंयकारपण करतालो, जेन्ना ह्या बीजेपीच्या सरकारान गेलो, ह्या बीजेपीच्या सरकाराक जाय तसोच वागपाक लागलो, सेम तसो वागपाक लागलो. जसो भायर सरलो तो आतां गोंयकारपणाचे परते गजाली करता. एव्हरी पॉलिटिकल पार्टी जी ह्या रिजनल नॅशनल पॉलिटिकल पार्टी वांगडा वयतली, कॉम्प्रोमायज करतली, ती त्यांच्या अजेंडा प्रमाणे वागतली. ती गोंयकारांक सायडलायन करून गोंयचे जमनी, गोंयचे जागे हे दिल्लीकारांक विकतले. आनी असले राजकारण आर्जी करपाची ना. हेच्या पयलीं तुम्ही आमकां लोकांनी थोड्यांनी फोर्स केल्लो की आमी सेव म्हादय कित्याक जॉयन जायना म्हणून. आयज सेव म्हादय खंय हा? जसो कर्नाटका काँग्रेस सरकार येयलो, सेव म्हादय गायब जाली, बंद, फुल स्टॉप. कित्याक हे नॅशनल पॉलिटिकल पार्ट्यांचे पॉलिटिक्स गोंयच्या अगेन्स्ट, गोंयच्या लोकांच्या अगेन्स्ट. आनी ह्या पॉलिटिक्सान आमी भागीदार जावपाचे ना. जे 1 लाख लोक वोट आमकां मारतात, नाजाल्यार जे रेव्होल्युशनरीज आमच्या वांगडा रावता, तांकां लागून आमी नॉन कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करीत रावतले. फाल्यां सरकारान यो, सरकारान नाका यो, आमचो आमदार यो जिखोन नाका यो, आमी आमचे नॉन कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करीत रावतले. आनी ह्या पापाचे भागीदार आमी जावपाचे ना, आमी वाल्या कोळी जावपाचे ना. आमकां आमच्या फॅमिलीक ही पापां लावन घेवपाची ना, तांकां ती दिवपाची ना. जे कोणाक दिवपाक जाय तांकां ते दिवपाक शकता. आरजी क्लीन पॉलिटिक्स करतली, आरजी क्लीन पॉलिटिक्स करीत येयल्या आनी आरजी फक्त क्लीनूच उरतली. आनी जर लोकांक तरी दिसता की आमी कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करपाक जाय जाल्यार प्लीज आमकां वोट आनी मारूं नाका. हे वोट तुमी तांकांच मारा डायरेक्ट. तुमकां जर तेच जाय, तुमकां जर फोंडान पडपाकूच जाय, तुमकां बेगर जावपाकूच जाय, लँडलेस जावपाकूच जाय, तुमकां तुमच्या भुरग्यांचे रेप जाल्लेच जाय, तुमची घरां फोडलेलीच जाय, एव्हरीडे मर्डर जाल्लेच जाय, बेरोजगारी जाय, धंदे काबार जाल्ले जाय, मायग्रंटांची दादागिरी जाय, घरान येवन मार खाल्लेलो जाय,
हे सगळे गजाली जर जाय जाल्यार डायरेक्ट तांकां वोट करा, आमकां वोट करूं नाका, कित्याक आमी कॉम्प्रोमायज पॉलिटिक्स करपाचें ना. सेटिंगां करा.